मुंबईतील दहिसर भागात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत नामांकित कंपन्यांच्या दुधाळ भेसळ करणाऱ्या एका आरोपीला अटक केली असून 470 लिटर दूध नष्ट केलंय। ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना लग्न कार्यासाठी सुरक्षित प्रवास मिळावा म्हणून एसटी महामंडळ सवलतीच्या दरात बस सेवा उपलब्ध करून देणार आहे। बोरिवली ठाणे दुहेरी बोगद्याच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या सिमेंट प्लांटमुळे होणाऱ्या प्रदूषणावर नागरिकांच्या तक्रारी असल्यास कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत। पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाद्वारे कथित संपर्कात असलेल्या संशयितांवर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने राज्यभरात 150हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत। पिंपरी चिंचवडच्या मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात इमारत कोसळून 42 तास उलटल्यानंतरही बचाव कार्य सुरूच असून नातेवाईकांकडून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे। मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत घाटात दरड कोसळल्याने लोणावळा कर्जत मार्गावरील मध्य रेल्वेच्या 8 विशेष गाड्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील संवेदनशील भागात परवानग्या न घेता सिमेंट प्लांट उभारणाऱ्यांवर केवळ नोटीस न बजावता थेट कारवाई का केली नाही असा सवाल उच्च न्यायालयाने एमपीसीबीला केला आहे। शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए मध्ये सामील होणार किंवा भाजप सोबत जाणार अशा सर्व राजकीय चर्चांना खासदार सुप्रिया सुळे यांनी पूर्णविराम दिलाय। मोशी येथील दुर्घटनाग्रस्त प्रकल्पाची पाहणी करताना प्रकाश आंबेडकर यांनी बचाव कार्यातील त्रुटींवर बोट ठेवत राज्यातील विरोधी पक्ष पूर्णपणे मृत अवस्थेत असल्याची टीका केली आहे। केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित इंधन धोरणावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बदनाम करण्याचा कट भाजपमधीलच काही नेत्यांकडून रचला जात असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।